हॅलो गायस, हे आमचे गुरु सॉरी हे आमचे गुरु. आम्ही बसलो इथं झाडात. अरे नाही, बैलगाडीत गुरु राखत. आमची ड्युटी लागल्या गुरु राखायला. मग आम्ही खूप गोरा दिसत होतो बघा, कारण काम खूप होते. मग म्हणलं आम्ही जरा शेंगा खाऊ. डायरेक्ट लाईव्ह उपसून खाल्ली शेंगा. ही शेंगाचा प्लॉट म्हणजे नाही, हे सोनालीच्या मागे. तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन होईल असं आहे. मग सोनाली बोलते आता. सोनाली पण 4-5 दिवस झाले इकडे येऊन राहिल्या, म्हणजे बाहेर गेलती. सोनाली पण लय उंदरावानी गोरी गोरी दिसायला. तर मग कामं तर खूप आहेत. मग आजची कामं आम्हाला, आजचा टास्क आहे की ही 3-4 गुरं आम्हाला चारायची आहेत, सोनालीला आणि आम्हाला. घरी आल्यानंतर काय कामाचा सुटका नाही आम्हाला. की मस्त पण बघा म्हणाल्या काय गई पण हाय बोल गए. मी काय बोलत नाही म्हणली काय. असे आपले रोजचे टास्क वेगवेगळे असतात. आता उद्याचा टास्क वेगळा आहे, ते आपल्याला बाजरी काढायची आहे. त्यानंतरचा टास्क रोज टास्क नवीन असतो आमच्यासाठी. ब्लॉग बनवायला आम्हाला गावी आला की टाईम नसतो, तिकडं बी टाईम नसतोच. असं आम्हाला आमचे काम असतात. काय करायचं देवा, असं आमचं आहे. इथं आमचं शेततळं आहे. हे आमच्या आजोबाची झोपडी, शेळ्या वगैरे बांधतो यात. मग ही बैलगाडी. मग इथं आमचं वर घर आहे ह्या झाडाजवळ. आम्ही अगोदर इथं राहत होतो. मग आता नवीन घर बांधायला तिकडं राहायला गेलो. खूप दिवस झाले. मग इथं आम्ही शेळ्या वगैरे बांधतो. शेळ्या कुठं आहेत म्हणून तुम्ही विचार करत असला, शेळ्या दाखवतो तुम्हाला. हे आमच्या शेळ्या, काय जण बकऱ्या म्हणतात, शेळ्या म्हणतात, असं काही नाही. मग हे आमची एक जर्सी गाय. मागं सरक जरा गाय. हां ठीक आहे. मग अजून एक कुठे गेल्या. ही आता उद्याचा टास्क बघा. ही आमची बाजरी काढायची, उद्याचा टास्क. मग आता हे असे आम्हाला रोज कामे असतात. ही एक गाय आहे, अजून 1-2 कुठे गेले. तिथं वर मस्त आहे. मस्त तुम्हाला दाखवू का. तुम्ही म्हणशीला टास्क नाही, टास्क बघा इथं मस्त दिसते बघा तुम्हाला. असं आमचे टास्क आहेत. आमची मम्मी आता या संध्याकाळसाठी ह्यांना चारा काढायसाठी गेलेली आई आमची. मग ते नेऊन टाकायचा. मग आता बाप्पाचा 3रा दिवस आहे. 2-3 महाप्रसादसाठी फोन आले होते. मग जायचं आहे. सोनाली सांगायला काय मला बी महाप्रसादला घेऊन जावं म्हणून. इथं आले बघा दुसरी गाय. ही जरा बारकी आहे चिमणी, ही जरा मोठी चिमणी आहे. दुसरी चिमणी कुठे गेली का सोनाली. हा इथं आहे बघा ती दुसरी चिमणी. ही दुसरी चिमणी इथं आहे. असे भरपूर कामं असतात आम्हाला. आता आमचा आजोबे जरा फिरायला गेलेले आहेत, त्यामुळे या 2 बकऱ्या 3 बकऱ्याशीला ठरवायचं आमचं काम. गावी खूप एन्जॉयमेंट असतं असं म्हणतात, पण हे खरंच खूप एन्जॉयमेंट असतात. आम्ही डायरेक्ट लाईव्ह शेंगा तोडून खातोय बघा. असं बघा चारा वगैरे गोल असतो बांधाच्या कडे. तर मग असं गुरु चरवत फिरायचं, हे आमचं काम. हे आमचा शेंगाचा, भुईमुगाच्या शेंगाचा प्लॉट. हे बाजरीचा, ही पण बाजरी, ती पण बाजरी. तुझ्या खाली काय सणाली मक्का आहे. असं आहे. ठीक आहे, तुम्हाला खालचा प्लॉट दाखवतो. हे बघा आमची सोनाली सकाळपासून तर नाही पण दुपारी 3 वाजता आल्या. आता वाजले 5. आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही येतो. आमच्या घरच्या गणपतीला आपण विसर्जन करायचं आहे. असे आम्हाला खूप टास्क आहेत. आजचे टास्क कंप्लीट करूया. मग ते उद्याचा टास्क बी आताच कंप्लीट करण्यासारखा नाही आहे. उद्याचा उद्या बघू. चला तर तुम्हाला दाखवतो. योगा सोनालीचा टास्क. सोनाली गावाकडे बरं का इथं, गावाकडे बरं का इथं बरं, गावाकडे बरं.
घे बघ येईल बघा येईल. तिकडनं काय ह्याच्याकडे चालल्या बघ शेळ्याकडं. शिने आत शिरल्या बघ. हे आपल्या कोय कोय करू राहण्यात काय होई जायले काय माहित. हे बघा इकडं आमचं घर आहे. हे शेततळ. बघा भुईमुगा शेंगा जरा गवत खूपच उगवलं आहे. पावसाळ्यात जरा जास्त कामं काय झाले नाही त्याच्यातले. ही घ्या मग बाहेर गावाकडे बरं असलं तर. मग अनेक 2-3 जर्सी केव्हा घेऊन द्यावं का सोनाली काय. ओय इकडे बघ जोत जरा. गावाकडे असलं तर मग अनेक 2 जर्सी काय घेऊन द्यावं का तुला. 3च बस. ठीक आहे. बाजरी वगैरे वरचं कट करून काढलेलं आहे. फक्त आता थाट राहिलेले आहेत. वरचं कडून बाजरी घेतलेलं आहे. हे आमच्या अगोदरची बैलगाडी. खूप याचा आता वापर कमी झालेला आहे. बैल नाहीत आमच्याकडे. अगोदर बैल होती इथं ह्या जागे. शेळ्या होती त्या जागे. बाकी काय म्हणता. गावाकडं खूप गार वारा एन्जॉयमेंट खूप मजा येते. या निसर्गाचे वारं घेत खूप आम्हाला बरं वाटतं. गावी पाहिजे तसं एन्जॉयमेंट भेटतो. तुम्ही काय बोलचिला मॅडम तुमच्या गावाकडचं रहस्य काय सांगशील. आमच्या आईची पण ऑर्डर आली. गुरं घेऊन या आता बांधूया. महाप्रसादचा लाभ घ्यायला जाऊया. हा काय सांगताला मॅडम सोनाली मॅडम. तुम्ही आता हा भुईमुगा शेंगा किती खाल्लेला आहे. पोट भरून खाल्लेला आहे का तुम्ही. पोट विसर्गत झालेला आहे का तुमचं. आमची सोनाली भरपूर शेंगा खाल्लेली आहे. ठीक आहे बघा आता मला दाखवतो आणि काय काय असतील आमची कामं. तर हे बघायच खूप पाऊस होता त्यावेळी. फक्त वरचं कडून काढलेलं आता कापून काढत आहेत. हे बघा सोनालीचं काम. हे माझी चिमुकली. ते आईची चिमुकली आहे. आई चिमुकलीला बांधलेलं आहे. असं कापून काढत आहेत. आता हे उद्याचा टास्क आहे. उद्या सगळं हे कापून काढायचं आहे मला. तिथे जरा गवत आहे म्हणजे काय म्हणायचं त्याला. इथे जरा भुईमुगा शेंगा हत्ती घास वगैरे आहे. इथं मक्का आहे. हे आम्हाला रोजचा शेतकऱ्यांचा रोजचा टास्क वेगवेगळा असतो. काय बोलायचं देवा. बघा आता मला शेतकऱ्यांचं. अगोदर आमच्या घराजवळ खूप झाडं कमी होती. तर आता बघा कसं आमचं घर व्ह्यू कसा दिसतो. खूप लावलेले आहेत आम्ही. हा माझी चिमुकली पायात अडकून घेतली. मला भीक वाटते बाबा. य ग बाई य हळूची ग बाई पाडशील. हे बघा शेतकऱ्यांचं असं भाजीपाला. शेतकरी स्ट्रॉंग का असतात. ते कसं स्वतः भाजीपाला आपल्या शेतात लावून स्वतः खातात. हे आमची आई पहिली हाव दे का. हा हाय कर काय हात कर हात. हा आमच्या आईचा ड्रेस कोट. हे आमच्या आईचं ड्रेस कोट आहे. ड्रेस कोट. हे वांगी भेंडी गवारी शेंगा. वा खायला नको जाऊ रे बाबा. हे पहिल्याचं बोर मारलेलं आम्ही. याचं जरा बोर मोठं अडकत असल्यामुळे परत दुसरी ते एक बोर मारली. अवकाश चालत नाही. ए बाबा किती तिकडे काढलंस. तिकडे
या इकडे की बाबा, हे बघा मिरच्या. अय बाबा देवा, शिवा देता रे बाबा आई मला. या पाय उचल हे बाई, पाय उचल, पाय उचल. या हे बघा भेंडी, हे वांग्या, मिरची, कांदा, इथं गवारी शेंगा. अशामुळे शेतकरी खूप स्ट्रॉंग राहतो, कारण ते कसं स्वतः लावतात आणि स्वतः काढून खातात. स्वतः त्यांची म्हणून इम्युनिटी पॉवर, आजारी कधी जास्त पडत नाही. किती वेळा पायात अडकून घेतीस ग पाये. हे बघा आता लहान बोराचं झाड, फुलं सुटत आहेत काही दिवसानं. हे बघा टॅमॅटो, झमाटो. हे बघा इथं टमॅटो आणि झमाटो, असं सगळे शेतकरी कसं तिथंच उत्पन्न खाऊन तिथंच खातात, म्हणून ते स्ट्रॉंग राहतात. हे बघा आता कचरा, ही जनावरं बाहेर बांधायचा जागा आमचा, आणि हा आत बांधायचा जागा. ठीक आहे, तुम्हाला आता आमची गाय काय ऐकत नाही. 2 मिनटं फक्त होल्ड ठेवा. तर ही गाय छोट्या बोराचं झाड, थांबा थकडून दाखवतो तुम्हाला. हे बघा ते झालेले आहेत, लकडलेत असं पूर्ण. बघा इथे एक बोरात झाड, इथे एक बोरात झाड. कुठं हे बघा असं डॉर झालेले आहेत. एक 15 महिन्याभरात येतील बोर. कार टोचतील का सोनाले, दाखव. डॉर. आमचे गुरु सगळे आता चरून आले. जेवला काय? तर आता धारा वगैरे काढणे, ही संध्याकाळी दूध वगैरे काढून झाल्यानंतर चारा टाकणे असं असतं. आता दूध वगैरे काढून दूध आता नेऊन दूध डेअरीमध्ये ठेवायचा. जेवला काय ग? काय झालं का तुला ओरडायला? असं शेतकऱ्यांचं जीवन असतं. गायज आम्ही गावाकडचे गणपती विसर्जन करायला चाललेलं आहे. हे बघा गेल्या वर्षीचे एक, ह्या वर्षीचे एक. तर आजच्या ब्लॉगला इथे एंड करतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. चला बाय बाय.